नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील संख्यावरील क्रियाकौशल्य मधील अध्ययन क्षमता 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यामध्ये जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झाले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 7 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंत संख्या असलेली आणि सोपी वजाबाकी समावेश असलेली दैनंदिन परिस्थितीतील शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे आवश्यक आहे. म्हणजेच फलकावरील अथवा पाठ्यपुस्तकातील शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडवता येणे अपेक्षित आहे. जसे समीरने दुकानातून 4 पेन आणले आणि त्याने त्याचा मित्र प्रदीपला 1 पेन दिला, तर त्याच्याकडे किती पेन उरले? हे गणित सोडवताना विद्यार्थ्याने प्रश्नातील एका वेळी संपूर्ण गणित सोडवणे अपेक्षित आहे. बहुधा काही विद्यार्थी गणित सोडवताना एक एक अंक पाहून लिहितात. जसे विद्यार्थी 4 हा अंक लिहिताना नंतर वजाबाकी चिन्ह लिहितात व नंतर 1 हा अंक लिहितात. नंतर वजाबाकीचे चिन्ह पाहून मग लिहितात. अशा रीतीने एक एक अंक व चिन्ह पाहून लिहून विद्यार्थी ते गणित पूर्ण करतात. असे विद्यार्थी संख्यावरील क्रिया यापूर्वीच्या स्तरावर असतात. आपल्याला मात्र विद्यार्थ्यांना संख्यावरील क्रिया अध्ययन स्तर 7 या स्तरामध्ये निपुण करायचे आहे. या स्तरामध्ये संपूर्ण गणित एकाच वेळी पाहून ते संपूर्ण गणित एकदाच सोडवणे आपल्याला अपेक्षित असते. उदाहरणार्थ, वरील समीरच्या उदाहरणात 4 पेनमधून 1 पेन वजा करून पूर्ण गणित एकदाच सोडवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे 2 ते 3 टप्प्यात वाक्य लिहून वजाबाकी करत करत संपूर्ण शाब्दिक गणित विद्यार्थ्यांना सोडवायचे आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण कृती समजून घेऊ. कृतीचे नाव आहे पेन्सिलची वजाबाकी. आपण वर्गात नियमित या कृतीचा वापर करत असतो. पेन्सिल या साहित्याचा वापर आपण करू शकतो. या ठिकाणी आपण काही पेन्सिल्स वापरणार आहोत. चला तर पेन्सिल वरून वजाबाकी शिकू. आज आपण वजाबाकी खेळातून शिकणार आहोत. कोणाला खेळ आवडतात असे प्रकट वाचन करून दाखवावे. शिक्षकांच्या नंतर विद्यार्थी सुद्धा त्यावर प्रतिसाद देतात. आता विद्यार्थ्यांना ती कृती करून दाखवावी. विद्यार्थ्यांना विचारावे, माझ्याकडे या टेबलावर किती पेन्सिल्स आहेत? मुले एकत्र उत्तर देतात. चला तर मग आपण यावर व्हिडिओ बघू. त्यानंतर शिक्षकांनी विचारावे, आता जर मी यातील 3 पेन्सिल्स अमनला दिल्या तर माझ्याकडे किती पेन्सिल्स बाकी राहतील? मुलं एकत्र उत्तर देतात. चला तर मग आपण याच्यावर व्हिडिओ बघणार आहोत. त्यानंतर फळ्यावर वजाबाकी लिहून द्यावी आणि विद्यार्थी ती वाचून दाखवतात. यावर सुद्धा आपण व्हिडिओ बघणार आहोत. याप्रमाणे आपण संख्यावरील क्रिया अध्ययन स्तर क्रमांक 7 प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांकडून पेन्सिल्सचा वापर करून ही कृती करून घेऊ शकतो. यात वेगवेगळे शाब्दिक उदाहरणे देऊन पेन्सिलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवून सोडवून घेतले आहे. त्यानंतर शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्यांनी अचूक व बरोबर करणे अपेक्षित आहे. याप्रमाणे विविध शाब्दिक गणित उपलब्ध करून विद्यार्थी सराव घ्यावा. या स्तरातून विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी पेन्सिल, पेन, खडू वापर करून सराव घेता येईल. म्हणजे पुढील स्तरावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा लेखन सराव पण होईल.
पेन्सिलची वजाबाकी ही एक आनंददायी अध्यापन कृती आहे. या कृतीचा अधिक सराव आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वा हवे तितका वेळ वर्गात घेऊ शकतो. याकरिता फलकावरील गणित व पेन्सिल, पेन व खडू शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.